घ्या पटकन असं धरा. हा शाबास. इथे चला चला लवकर लवकर. असे बघू नका माझ्याकडे. हे बघा, काही दया वगैरे वाटणार नाहीये तुमच्याबद्दल. करा, सही करा. सोय को आता इथे धन्यवाद. बटलर, याला घेऊन जा बाहेर. मिशन अकॉम्प्लिश्ड मॅम. एक्सिलेंट. तू इतका कामाचा माणूस असशील ना, असं वाटलंच नव्हतं मला. बस, घर आपलंच आहे आता. बस. मावशी येऊ का? अरे ये ना आकाशी. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कसा आहेस तू? एक्सक्यूज मी, बटलर, येस मॅम. आपल्या गेस्टसाठी चहा आणा आणि इम्पोर्टेड बिस्किट्स आहेत ती सुद्धा आणा. येस. अरे असू देत रे. बर, आधी मला सांग, तू कसं काय आलायस इथे? ते खूप दिवस भेटणं झालं नव्हतं ना, तर म्हटलं की आज भेटूया असंच. खोटं सुद्धा बोलता येत नाही ना तुला आकाश. तसंच काहीतरी काम असल्याशिवाय तू काही येणार नाहीस. तुझ्याकडे थोडीच मोकळा वेळ आहे. हा, ते ऍक्च्युली लग्नाची पत्रिका द्यायला आलो. अच्छा. आईने सांगितलंय की सगळ्यात पहिली पत्रिका विशाखा मावशीला द्यायची, नाहीतर ती राग होईल. चयू पण ना, खरंच. आत्ता कोण कशाला आलंय? ही काय वेळ आहे का घ्यायची? हा, काय या, या. पत्रिका 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 काकी, पत्रिका दाखव. अगो हो, पत्रिका लग्न आणि अगो हो बाई. मला तेवढी कामं करायची आहेत बाई बाई. पण काकी तुम्ही काहीच टेन्शन करू नका. मला पत्रिका दाखवा. मी सगळी कामं पटापट करते. बघा, दाखवा पत्रिका. तू जरा थांबशील का? हा, हा. कुलदेवतेला आमंत्रण देऊन आलो, घरच्या देवांना आमंत्रण नको का द्यायला? हवं ना? हा, हा, हा. या. अहो चला ना, देवासमोर पत्रिका हो ठेव. हो, आलो आलो आलो. भारी आहे. वसू, मस्त आहे पत्रिका. चल ग, ये हं? देवासमोर ठेवूया पत्रिका. ये. मावशी सुखी राहा. मावशी एक फूड. सॉरी, म्हणजे मला रिअलाइज झालं की तू बिझी आहे. मी नंतर येऊ का? अरे नाही नाही, आमचं काम झालंच आहे. ओळख करून देते तुझी. लकी,
लकी एंटरप्राइजेसचे ओनर आणि मॅनेजिंग डिरेक्टर. हाय, मी आकाश. आकाश ठाकूर खूप मोठा बिझनेसमॅन आहे. संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा ओनर. हे बसता म्हणजे शॉपिंगला जायचं ना? हो हो, मी दादाला पण सांगितलंय. हॅलो, हा रानडे, ऐका. आपण सगळे जाणार ना? आणि वहिनीच्या घरचं पण येणार आहेत ना? मी गाडीची अरेंजमेंट करतो ना. अरे काय याच याने माझ्याशी काहीच न बोलता कसं काय फोन कट केला? हा जर आत्ताच माझ्याशी असा वागतोय तर पुढे कसा वागेल? आणि घरात तर उद्या बस्त्याच्या शॉपिंगला जाण्याची तयारी सुरू आहे, पण मला एकाही शब्दाने बोलला नाही. या सॉरी अखिल, पण माझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाही. माझ्याकडे आता हा शेवटचा उपाय उरलाय. आणि यानंतर अखिल काय, त्याच्या घरचेही मला इग्नोर करू शकणार.